पाराशर महाराजांच्या नावानं सुरू झालेलं हे पाराशर पतसंस्थेचं बीजारोपण आज मराठवाड्यामध्ये पाराशर पतसंस्थेचं त्या ठिकाणी एक चांगला नावलौकिक आहे। या पाठीमागे प्रेरणा आहे संस्थापक अध्यक्ष आदरणीय R.K. पाबळे सरांची। आज वयोवृद्ध असल्यामुळं त्या ठिकाणी खरं म्हणजे या कार्यक्रमामध्ये उपस्थित नाही आहे, परंतु या कार्यक्रमाचे निमित्त उद्घाटन करण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे सन्मान्य आमदार आदरणीय संतोष भाऊ दानवे साहेब या ठिकाणी खास या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। मी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शब्दसुमनानं मनापासून सस्नेह स्वानंद स्वागत करतो आणि सर्व मान्यवरांनी श्री पाराशर महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी त्यासोबतच सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं अधिकृत उद्घाटन करावं अशी सर्व मान्यवरांना मी विनंती करतो। अतिथींच्या आगमनाने हे सेवा सदन अधिकच त्या ठिकाणी छान आणि सुंदर दिसतंय। पाठीमागची 43 वर्ष जवळपास पाराशर शिक्षक पतसंस्थेची या ठिकाणी आपल्याला अनेकांनी बघितली आमच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळालेलं आहे। या निमित्तानं या ठिकाणी सन्माननीय संतोष भाऊ दानवे यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होत आहे। सन्माननीय प्राचार्य माणिक दानवे सर आणि R.S. सपकाळ सर दोघांनी विनंती आपण स्टेजवरती यावं। बालाजी संत ज्ञानेश्वर महाविद्यालय हसनाबादचे मुख्याध्यापक प्राचार्य आदरणीय माणिक दानवे सर आणि बालाजी पतसंस्थेचे संचालक R.S. सपकाळ सर दोघांचंही या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत आहे। संस्थेचे विद्यमान चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक बंधू भगिनी, माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व तत्कालीन संचालक मंडळी ज्यांचं योगदान या कामासाठी पाठीमागच्या 43 वर्षापासून आहे आणि खरं म्हणजे आपल्यासारखे सर्व गुणी सभासद बंधू भगिनी तुमच्या सगळ्यांच्या उत्तम सहयोगानं या ठिकाणी पाराशर पतसंस्था आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी कार्यरत आहे, सेवेत आहे। या निमित्तानं या विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप सस्नेह स्वानंद स्वागत आहे। आमदार साहेबांचं पाराशर पतसंस्थेच्या वतीनं या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत आहे। भाऊंना सांगायला अतिशय आनंद वाटेल, मागच्या 43 वर्षांचा हा कार्यकाळ राहिलेला आहे पतसंस्थेचा आणि तेव्हापासून आजतागायत पाराशर पतसंस्थेनं तर म्हणजे तालुक्यामध्ये एक उत्कृष्ट नावलौकिक त्या ठिकाणी कमावलेला आहे। याच्या पाठीमागे सर्व सन्माननीय चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळाची प्रेरणा असते। तेव्हा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे शब्दसुमनानं पतसंस्थेच्या वतीनं मी मनापासून सस्नेह स्वानंद स्वागत करतो आणि यानंतर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी तथा या कार्यक्रमाच्या निमित्तानं यांचं या ठिकाणी आपल्या पतसंस्थेच्या वतीनं मनापासून सस्नेह स्वानंद स्वागत आहे। दरवर्षी न चुकता या कार्यक्रमाला खरं म्हणजे आपण इन्व्हाइट केल्यानंतर ताई वेळ देतात आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतात, ही विशेष बाब आहे। ताईंचं मनापासून खूप खूप या ठिकाणी वेलकम करतो। यासोबतच या ठिकाणी सरांचं या ठिकाणी आपण करूया, त्यांचं आपल्या पतसंस्थेच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे आणि खरं म्हणजे संस्थेसाठी संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांसाठी अहोरात्र काम करणारे व्यक्तिमत्व आहे, त्यामुळं त्यांचं आपल्या पतसंस्थेच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। यासोबतच उपस्थित असलेले सन्माननीय प्रदीप इंगळे पार पाडणारे प्रदीप इंगळे सर आपल्या संस्थेसाठी आणि शिक्षकांसाठी त्या ठिकाणी तत्पर असतात, त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे। नंतर देखील पतसंस्थेच्या माध्यमातून बुलढाणा आणि चिखली भागामध्ये त्या ठिकाणी सरांचं खूप चांगलं नाव त्या ठिकाणी चर्चेला आहे। त्याचं कारण आहे आपला अनुभव या पतसंस्थेच्या माध्यमातून सरांनी त्या ठिकाणी आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्या ठिकाणी घेत असताना काही पतसंस्था सुरू केल्या आणि त्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम देखील त्या ठिकाणी बऱ्याचदा वाचण्यात येतात, पाहण्यात येतात। सुनील वानखडे सरांचं संस्थेच्या वतीने खूप खूप स्वागत आहे। त्यासोबतच अध्यापक म्हणून सरांची ओळख राहिलेली आहे। सरांच्या कार्यकाळामध्ये राजूर केंद्रीय प्राथमिक शाळेचा कायापालट झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहण्यात आलेला आहे, ऐकण्यात आलेला आहे।
त्यामुळं त्यांचं या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आदरणीय सुभाष तळेकर सर, यासोबतच त्यांचं स्वागत करण्यासाठी मी TS लोखंडे सर, शाळा सहकारी आणि इसोडा म्हणजे सुंदर योगायोग आहे. एक मुख्याध्यापक आणि दुसरे त्यांचे सहकारी आणि आज संचालक या नात्यानं माजी चेअरमन साहेबांचं या ठिकाणी TS लोखंडे सर, शाळा इसोड्याचे मुख्याध्यापक, आपल्या पतसंस्थेचे माजी चेअरमन यांचं या प्रसंगी मनापासून खूप खूप स्वागत आहे. यासोबतच आपल्या पतसंस्थेला पथदर्शी काम करून घेण्यासाठी या ठिकाणी मंडळी कार्यरत आहेत आणि त्यांचं या प्रसंगी मनापासून मी अभिनंदन करतो, वेलकम करतो. माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यावं. की 43 वर्षांपासून सुरू झालेले काम आज अतिशय सुंदर पद्धतीने आपण त्या ठिकाणी बघतो आहोत आणि प्रत्येक संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सभासद, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख या सगळ्या भूमिका निभावणाऱ्या आपल्या सगळ्या सभासद बंधू भगिनींच्या सहकार्यानं या ठिकाणी या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थित त्या ठिकाणी पार पडल्या आहेत. त्यामुळं त्यांचे मना संघटनेसाठी गेल्या काही दशकापासून सॉरी घोडे सर, बरेच दिवस बाकी आहेत, 7 इयर्स, क्या बात आहे. 7 वर्ष अद्याप बाकी आहे, बहुत कुछ बाकी आहे. संतोष घोडे सर, मनापासून समोर येऊन आसनस्तवावर बसून घ्यावं. आपली नोंदणी झाली असेल त्यामुळे आपण हॉलमध्ये येऊन आसनस्तवावर अशी विनंती. आजूबाजूला जी मंडळी थांबलेली आहेत, ज्यांची नोंदणी अद्याप बाकी असेल नंतरही आपण त्या ठिकाणी करू शकता. यासोबतच डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल घायाळ सर यांना माझी विनंती आहे आपण स्टेजवरती यावं. त्यांचं तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप कौतुक आहे. व्हाईस चेअरमन भारत रगडे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी आपणास विनंती करतो, प्लीज आपण स्टेजच्या दिशेने यावं. श्री भारत रगडे सर, प्लीज आपण स्टेजकडे यावं. त्याच दिवशी दोन्ही पतसंस्थांचे कार्यक्रम असल्यामुळं बऱ्याचदा पाहुण्यांची रेलचेल आपल्याला बघायला मिळते. थोडंसं व्यस्त वेळापत्रकातून हा वेळेचं अचूक नियोजन आणि सगळं समायोजन आपल्याला साधावं लागतंय, पण हरकत नाही आहे. सेम डेला दोन्ही प्रोग्राम त्या ठिकाणी असतात, बालाजी पतसंस्था आणि पाराशर पतसंस्था. लोखंडे सर त्यांचं या प्रसंगी वेलकम करतील. आजूबाजूला जी मंडळी आहेत त्यांना विनंती आपण समोर येऊन बसून घ्यावं, कारण राज्याचे माजी केंद्रीय राज्यमंत्री, रेल्वे राज्यमंत्री आदरणीय रावसाहेब पाटील दानवे साहेब अगदी काही मिनिटांमध्ये या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित होत आहेत. त्यामुळे आजूबाजूला जी मंडळी आहेत त्यांना विनंती आपण हॉलमध्ये येऊन असं नसतं. मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सन्माननीय दादाराव म्हस्के सर यांना विनंती आहे आपण स्टेजच्या दिशेने यावं. श्री म्हस्के सर, सोयगाव देवी प्राथमिक शाळेचे आदर. यासोबतच प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष समाधान शिंदे सर यांनाही विनंती आहे, प्लीज आपण माईकच्या दिशेने यावं. समाधान शिंदे सर ज्या ठिकाणी असतील त्यांना विनंती करतो आपण. प्रतिनिधी, त्यांचे जिल्ह्याचे नेते, तथापि तालुक्याचे सर्व सन्माननीय आपले प्रतिनिधी सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत आहे, अभिनंदन आहे आपल्या सगळ्यांचं. तथापि शाळेवर देखील अतिशय जबरदस्त सेवा कार्यकाळामधलं काम बघायला मिळत आहे. सन्मान्य RB पुंगळे सर यांना विनंती आपण स्टेजवरती यावं, प्लीज. आदरणीय BU सपकाळ सर, सरांना विनंती करतो आपण समोर यावं. मी मैन सरांना विनंती करतो, आदरणीय या ठिकाणी आपल्यामध्ये नियुक्त झाले, त्यांचं सर्वप्रथम मनापासून खूप खूप अभिनंदन आहे. मी त्यांनाही या ठिकाणी सत्कार स्वीकार करण्यासाठी स्टेजवरती इन्व्हाइट करतो. त्यामध्ये सर्वप्रथम श्री कौतिक भवर सर यांना विनंती आहे आपण स्टेजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित आहे. त्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. खरं म्हणजे दादामधला एक सर्वसामान्य परंतु अतिशय संवेदनशील माणूस तुम्ही आम्ही बघितला, उभ्या महाराष्ट्रानं बघितलाय. रस्त्यावरच्या एका अपघात झालेल्या व्यक्तीला स्वतः उचलून तातडीनं ॲम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध करून दिली आणि त्या खरं म्हणजे तुमच्या संवेदनशील मनाचं एक जबरदस्त दर्शन त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला झालंय. अशा व्यक्तिमत्वासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यस, तुमच्या आमच्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि खरं म्हणजे काल पांडुरंगाच्या चरणी होते. विविध ठिकाणी त्या ठिकाणी अनेक रिंगणामध्ये त्यांनी सहभाग घेतला, अनेक ठिकाणी फुगड्या खेळ्या, आपल्या सगळ्या गावाकडच्या मंडळींसोबत त्या ठिकाणी एन्जॉय केलंय. पतसंस्थेच्या या वार्षिक अधिमंडळाच्या 43व्या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून खूप खूप स्वागत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये दादाचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. मनापासून या ठिकाणी दादांचं वेलकम आहे, स्वागत आहे. त्या ठिकाणी 97% घेऊन सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालंय. KY सरांचं आणि त्यांच्या चिरंजीवाचं मनापासून खूप खूप अभिनंदन. कुमारी साक्षी पवार
कैलासवासी दशरथ बाबा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय जो माध्यमिक विद्यालय असणाबाद 92.33% गुण आणि तिचे पालक देखील उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून या ठिकाणी खूप खूप कौतुक आहे. अतिशय छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये वेळ देऊन दादांनी हे माणूस पण जपत आपलं नाव पुरतील यात तीळ मात्र शंका नाही, कारण त्यांना दादांचा आशीर्वाद या निमित्तानं त्या ठिकाणी मिळालेला आहे. टीमध्ये काम करणं आणि तिथे आपलं एक विशेष नाव त्या ठिकाणी मिळवणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही आहे. त्यामुळे गुरुजनी ऐसे द्यावे ते धडे आपला आदर्श ठेवूनही पुढे विद्यार्थी तयार होता चौकडे राष्ट्रकडे उन्नतीचे राष्ट्रसंतांची उक्ती खऱ्या अर्थानं या ठिकाणी सरांनी खरी करून दाखवलेली आहे. प्राथमिक शाळा लेहा इथून नुकतेच सेवानिवृत्त झालेले पवार सर यांचा एक अतिशय अनोखा अद्वितीय कार्यक्रम आपल्या भागातल्या मंडळीने अनुभवला. त्यांचं मनापासून या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आहे. प्रशालेमधून सेवानिवृत्त त्या ठिकाणी झालेले आहेत. यानंतर पर्व बदलायचं आहे, त्यासाठी या मंडळींचा अनुभव आपल्याला खूप कामी येणार आहे. सन्मान्य सुनील वानखेडे सर, यानंतर कुशल या ठिकाणी मुख्याध्यापक शिक्षकांचा गुणगौरव होत आहे. खूप मोठी आदरणीय मुटकुळे सरांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. सन्मान्य झालेला आहे संचालक आदरणीय माजी संचालक बराच उत्तम तुम्ही बोललं पाहिजे, कारण तुमचं बोलणं आमच्या बऱ्याच मंडळींना आवडतं. जोरदार क्लॅपिंग मध्ये आपण ताई नक्की शिक्षकांसाठी प्रेरणादायी राहतील. दगडवाडी सारख्या गावाचा चेहरा मोहरा बदलून शिक्षण व्यवस्था असेल, ग्रामोन्नती असेल, कारण नुकताच ताईंच्या मार्गदर्शनाखाली काल ऐकायला मिळाले की जालना जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी दगड बदलले. ही बाब आदरणीय ताईंच्यासाठी खूप आहे. त्यामुळे मी ताई आशाताई पांडे तत्पूर्वी मित्र हमद भाई या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, कारण दादा कुठल्या कार्यक्रमात पोहोचले त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. वर्तमानपत्रामध्ये हमद भाईंच्या बाबतीत खूप काही लिहून आलेलं आहे, कारण राजकारणातला एक राजबिंड व्यक्तिमत्व आणि त्यांचा सर्वसामान्य घरातला एक सर्वसामान्य माणूस, एक दिलदार मित्र आहे. ही खूप खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे जोरदार क्लॅपिंग करूया दादांची खास गोष्ट हमद भाई यांच्यासाठी. त्यांचं मनापासून दिलं पाहिजे. आणि जर का पेपर चुकला रे की घरी पाठवलं पाहिजे, गंमत करतो असता मी. पण ते मला म्हणले नाही दादा तसं नका समजू, सगळ्याला काही शिक्षक इतके उत्कृष्ट आहे की तुम्ही चला एखाद्या शाळेत मी तुम्हाला दाखवतो. मी त्याला 2-4 शाळेच्या नाव विचारलं, एक रेलगाव सांगितलं, एक गोदरी सांगितली, एक रेलगाव सांगितलं. मला अशा किती शाळा असतील तर म्हणले 5-25 शाळा असतील अशा. तर मी त्याला असं म्हणलं, गुरुजी एक काम करा, आपले काही काम नाही सध्या, लोकांनी रिकामं करून सोडाय आपल्याला. हे जेवढे 25 शिक्षक असेल ना त्यांची एक यादी बनवा, एक दिवस जेवायला बोलू आपण यायला. इतके कष्ट करून जेवढं बोलतो की इतकी चांगली शाळा, इतकं चांगलं शिक्षण, इंग्लिश बोलतो, इंग्लिश बोलतो ते बोल. तर मी म्हणलं इतकी चांगली मेहनत घेणारा ज्यांना त्यातरी करून जेवण देऊ आपण त्याला चांगल्याला. ते म्हणलं कसं काय? तर नाही बाबा, एखाद्या चांगल्या माणसाचा सत्कार केला बाकीच्यांना वाटतं नाही की आपला काय असा सत्कार व्हायला पाहिजे, तर ते बी जिद्दीला लागतील. माणसामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाला जिद्द निर्माण केली पाहिजे. कधी पतसंस्था आहे सध्या काय वातावरण आहे पतसंस्थेचं, सध्या काय वातावरण आहे बँकेचं. कोणीही बँकेवर पतसंस्थेवर विश्वास ठेवायला राजी नाही आहे. याच्यामध्ये खाली पाहू राहिले काही काही डुबेल. तुमची संस्थाने डुबली, ज्ञानराज आवाजच नाही, खूप संस्था डुबल्या. खरं म्हणजे बँकेवर पूर्वीच्या काळात विश्वास नव्हता. आता बँकेवर लोकांचा विश्वास व्हायला होता. बँकेत पैसे ठेवायला लागले ते लोक, नाही तर पहिले गाडग्यात पैसे ठेवायचे, गाडगे करून ठेवायचे. मला बी घरात नाही करून करतो. तयार होते की जेव्हा मॅडम दगडवाडीच्या शाळेतून गेले तर अक्षरशः मुलं रडले आणि ती न्यूज टीव्हीवर एबीपी वगैरे माझा वगैरे त्यांनी सुद्धा उचलली. म्हणजे आई वडिलांच्या नंतर जी अटॅचमेंट तयार होती ती तुमच्याशीच त्या ठिकाणी तयार झालेली असते. आणि त्यामुळे या तालुक्यामध्ये आम्हा सर्वजण काम करत असताना निश्चित आज आम्ही बघतो की आपल्या या तालुक्याचे विद्यार्थी जज होताना दिसत आहेत, IPS होताना दिसत आहेत, IAS होताना दिसत आहेत, पोलीसमध्ये जाताना दिसत आहेत, शिक्षक होताना. म्हणजे आता एवढे सत्कार आमच्याकडे येतात मुलं आई वडील घेऊन, आणि त्याच्यावरून कळतं की नाही आपल्या तालुक्याचा हा शैक्षणिक दर्जा हा सुधारलेला आहे. आणि आज आपल्या
ग्रामीण भागातले गोरगरिबाचे असेल, शेतकऱ्याचे असेल, हे मुलं कुठंतरी त्या ठिकाणी अधिकारी बनतायत हे निश्चित एक गौरवास्पद गोष्ट आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी खूप मोठं योगदान आहे. आणि त्यामुळं आपल्या सर्वांना या ठिकाणी मी या वार्षिक सभेच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते की खूप इंगळे सरांना की त्यांच्या मार्गदर्शनाखाली या पतसंस्थेचा जो कार्यकाळ आहे खूप चांगला त्या ठिकाणी कार्यकाळ गेला आणि सरांची सुद्धा हे सगळं बाहेरचं करून सगळं म्हणजे सगळ्या क्षेत्रात खूप मोठं कार्य आहे. ऑलराऊंडर आहे सर असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यामुळं या संस्थेचा कारभार सुद्धा त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि पुढच्या काळातही तो अशाच पद्धतीने चालू राहावा असं आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देते आणि आपल्या हातून देशाचे चांगले भवितव्य, चांगले नागरिक घडवले जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन थांबते. धन्यवाद. आज आपल्या महाराष्ट्र शिक्षण संस्थेची 43वी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या या सभेसाठी पहिल्या सत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आपल्या सर्वांचे आवडते नेते, या जालना जिल्ह्याचे भारतीय विधाते आदरणीय माजी केंद्रीय मंत्री रावसाहेबजी पाटील दानवे साहेब, त्याचप्रमाणे पंचायत राज समितीचे प्रमुख तथा भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय संतोष पाटील दानवे साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सदस्य सन्माननीय आशाताई पांडे, सतीश बापू रोकडे, बँकेचे देशपांडे साहेब, सहाने साहेब जे आहेत, त्यामध्ये 11,000 रुपये आपण मुलीच्या नावानं देतो. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आदर्श शिक्षकांचा सत्कार, सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार हा दरवर्षी करतो. याही वर्षी आपण केला, पुढेही करत राहणार. आणि यासाठी या आतापर्यंतच्या जडणघडणीमध्ये ज्या ज्या मंडळींनी, शिक्षकांनी जे माजी होऊन गेले, चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, संचालक असतील, विद्यमान संचालक मंडळ असेल आणि आपले सर्व मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक, सर्व घटक शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक सभासद बंधू यांनी संस्थेला वेळोवेळी कपात करण्यासाठी जी मदत केलेली आहे, कुठल्याही प्रकारचा मुलायजा न बाळगता संस्थेची कपात ही जवळपास 0.1% आपण आहे की ती मिळत नाही, नाहीतर आपण जवळपास 100% आपली वाटचाल या ठिकाणी आहे. NP हा नगण्य असल्याचं आपल्याला दिसून येत असेल आपल्या अहवालातून वाचल्यानंतर. तर त्याबद्दल या सगळ्या मंडळींचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या संस्थेसाठी सातत्यानं कायम सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणूनच आपण आज ठेवीदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून 36,23,00,000 एवढ्या ठेवी आपल्या संस्थेमध्ये ठेवून हा फार मोठा विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि संस्थेमध्ये ज्या ठेवी असतात ह्याच संस्थेला स्थैर्य प्राप्त करून देण्याचं काम करत असतात. या ठेवीवरच आपण हे कर्जांचं वाटप करत असतो आणि म्हणून ठेवी ह्या जास्तीत जास्त जर आल्या तर आपल्याला बाहेरून कुठल्याही संस्थेकडनं, कुठल्याही बँकेकडनं कर्ज घेण्याची गरज पडणार नाही. आणि म्हणून आपल्या सभासद बांधवांना माझी विनंती राहील की आपण जास्तीत जास्त मुदत ठेवी जर या ठिकाणी ठेवल्या तर त्या संस्थेला निश्चितपणानं चांगलं एक सहकार्य होईल. म्हणून मी आज या ठिकाणी केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, सर्व मुख्याध्यापक, आपल्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आणि सर्व सभासद शिक्षक या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझं या ठिकाणी प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. निधी आहे 6,610 रुपये, सभासद कन्यादान निधी आहे 50,000 रुपये, कर्मचारी निवृत्त लाभ निधी आहे 5,50,000 रुपये, इमारत दुरुस्ती निधी आहे 1,50,000 रुपये, महेश सभासद कर्ज निवारण निधी आहे 1,00,000 रुपये, संगणकरण निधी आहे 50,000 रुपये, इमारत निधी 1,10,000 रुपये, महेश वारस मदत निधी आहे 50,000 रुपये आणि आपल्याला डिव्हिडंड वाटपासाठी जी लागणारी रक्कम आहे ती आहे 39,86,677 रुपये. असा आपला हा नफा वाटणीचा हिशोब आहे. हे सगळ्या आकड्याची बेरीज करता आपल्याकडं 70,11,050 रुपयाचा यावर्षी आपल्याला नफा झालेला आहे. श्री पारा शहर शिक्षक सहकारी पतसंस्था
आणि या संस्थेची आदी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न होते. वातावरण देणारा एक उपक्रम तो ठरेल मला असं वाटतं आणि त्यामुळं मी आपला जास्त वेळ न घेतो. मला जायचं कन्नडला. पाराशर शिक्षक सहकारी ही जी काही पतसंस्था आहे ही उभी करण्यामध्ये अनेक वरिष्ठांनी निश्चितपणे चांगल्या प्रकारचे प्रयत्न मागच्या काळामध्ये केलं. त्यावेळेला ठेवी मिळत नसायच्या आणि 35-40 कोटी रुपये ठेवी या पतसंस्थेमध्ये कधी ठेवल्या जातील याचा अंदाजही आपण कधी लावला नव्हता. परंतु ही संस्था जसे जसे वर्ष उलटत चालले तसा तसा विश्वास निश्चितपणे निर्माण करत चाललेली आहे आणि त्यामुळं याच्यामध्ये जसे आधीच आपले देशपांडे साहेब आहेत त्यांच्याकडनं काही आयडियाज घ्या. त्यांच्यासारख्याचं मनोगत व्हायला पाहिजे की रिझर्व्ह बँकेचं आज काय चालू आहे, फेडरल रिझर्व्हचे काय धोरणं आहेत, त्याचबरोबर व्याज दरामध्ये अजून आम्ही कोणत्या कोणत्या स्कीम्स जशा खाजगी किंवा नॅशनलाइज बँक्स लॉन्च करतात, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या संस्थेचं उत्पन्न वाढवण्याचं जे काही नवीन टेक्निक्स आहेत ते त्या या सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून चर्चेला आल्या पाहिजेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की निश्चितपणे अशा प्रकारचे प्रयोग जर आपण केले जे सुरक्षित प्रयोग आहेत तर नक्कीच तुमचं 35 कोटीची ठेवी ही 70-75 कोटीपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही आणि मला अशी अपेक्षा आहे की नक्कीच अशा प्रकारचं काम आपल्या पाराशर शिक्षण सहकारी संस्थेच्या वतीने उभं राहील असा विश्वास आमच्या प्रसंगी बाळगतो आणि नेहमीप्रमाणे आम्हाला आपण सर्वांनी आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्या या संस्थेचे मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.